नागपुर में महानगर पालिका के महापौर कार्यालय के बाहर ठाकरे गुट के कार्यकर्ताओं ने जोरदार ठिया आंदोलन किया। महापौर मैडम न्याय दो, न्याय दो, न्याय दो, महापौर मैडम न्याय दो, न्याय दो, न्याय दो, श्वेता बनर्जी को हटाना पड़ेगा, हटाना पड़ेगा, पीएचई डिपार्टमेंट मुर्दाबाद। श्वेता बनर्जी हाय 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 हाय, राजेश तुम्हारे हाय 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 हाय, राजेश तुम्हारे हाय हाय। एक बात तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। एक बात तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। इस दौरान कार्यकर्ताओं ने मुख्य गेट से जबरन प्रवेश कर प्रशासन के खिलाफ तीखी नारेबाजी की। आंदोलन कर रहे कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि महानगर पालिका में कामगारों के साथ तानाशाहीपूर्ण व्यवहार किया जा रहा है। साथ ही घन कचरा बायो माइनिंग कंपनी को दिया गया ठेका नियमों का उल्लंघन कर चलाया जा रहा है, ऐसा गंभीर आरोप भी लगाया गया। कार्यकर्ताओं का कहना है कि इस प्रक्रिया में कई मजदूरों को नौकरी से निकाल दिया गया है। प्रदर्शनकारियों ने मांग की कि काम से निकाले गए कर्मचारियों को दोबारा नौकरी पर लिया जाए, उन्हें उचित वेतन दिया जाए और कामगारों के साथ हो रहे अन्याय को तुरंत रोका जाए। उन्होंने चेतावनी दी कि यदि प्रशासन उनकी मांगों को नजरअंदाज करता है तो आंदोलन को और उग्र किया जाएगा। चंपा याच्यातच घेऊ। नमस्कार मेसेज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही असंख्य जनता आणि कामगारांना घेऊन आलो होतो। विषय असा आहे की आता आमच्याकडे नागपूर महानगरपालिकेमध्ये खूप सारी संकल्पना सुरू आहे आणि प्रत्येक संकल्पनामध्ये कसं आहे की बायो मायनिंग, एनर्जी, मिथेन काही होत नाही आहे। म्हणजे कचऱ्याच्या विषय आम्ही आणलो की बायो मायनिंग एक कचरा कंपनी आहे, जिग्मा एन्व्हायरमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। 2019 पासून त्याला ठेका देण्यात आलेला आहे। म्हणजे कचऱ्याच्या बायो मायनिंग करावं, त्याच्या सीएनडी, सॉइल आणि असं आयडीएफ मटेरियल काढावं। त्याच्यामध्ये ती कंपनी एमपीसीबीच्या नियमाच्या उल्लंघन करून विंडो ड्रेनेज सिस्टम बनवत नाही, वेट जास्त करत आहे। मतलब प्रत्येक गाडीमध्ये एका गाडीमध्ये कमीत कमी 12 टन वजन येत आहे। जर त्यांनी विंडो ड्रेनेज सिस्टम असं वापरलं आणि पद्धतशीर काम केलं तर ते 60 टन होईल, म्हणजे 5 टन 1000 टनाच्या प्रमाणे त्याला ठेका देण्यात आलाय। म्हणजे एक गाडीमध्ये किती 5000 रुपये, सैकड़ो गाडी रोजची येतात। अरबो करोडो रुपयाच्या घोटाला ते आम्ही मॅडमला सांगितलं। जीपीएस व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम नाही आहे आणि प्रायव्हेट गाड्या तिकडे आहेत, जे कन्नम्ड गाड्या आहेत, ते आम्ही सगळं घोटाला काढून दिला। त्याविषयी ज्या लोकांनी आम्हाला घोटाळ्याची माहिती दिली त्या कामगारांना गुंडेगिरी, दहशतगर्दी करून काढण्यात आला। किमान वेतन नाही, 6 करोडचा दावा ठोकलाय आम्ही त्या जिग्मावरती। रिकव्हरी पेमेंट रिकव्हरी 6 करोडची। आणि ते दुपारे साहेब आणि श्वेता बनर्जी मॅडम इकडे अधिकारी आहेत, ते काय करत आहे? ते बिल कसं काय पारत करत आहे? लोकांकडे पीएफ नाही आहे, लोकांकडे एसआयसी चलान नाही आहे, लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही। तुम्ही बिल कसा देता हो? कामगार कायद्यानुसार 98 चा कामगार कायदा तिकडे लागू आहे। हे पूर्ण घोटाळे आम्ही महापौर मॅडमला सांगितलं आणि ज्या भूमिपुत्रांना काढला त्यांना त्वरित घ्यावा। काही ना आम्हाला 48 तासाचा वेळ दिला आहे त्या कामगारांना घेण्यासाठी। संपूर्ण विषय ते आम्ही 7 दिवसात सॉल्व्ह करू आणि संप आहे। मागच्या 2.5 दिवसापासून आम्ही संप पुकारलेला आहे। काम बंद आंदोलन सुरू आहे, पण ताईच्या अनुग्रहाने, आम्ही महापौरच्या अनुग्रहाने, आम्हाला अधिकाऱ्यांवर बिलकुल कट्टही विश्वास नाही। जर ऑडिट झाले तर हे पूर्ण सीबीआयच्या जेलमध्ये जातील, मला सांगतो। दुपारे मॅडम, बनर्जी मॅडम हे जेलमध्ये जातील, जेलमध्ये। आता सगळं सांगायचं तिकडे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पण होत्या तिकडे शिवानी ताई, आणि आमच्या महापौर ताईने सगळं ऐकून घेतलं आहे। त्यांच्या आश्वासनावर, फक्त आणि फक्त नीता ताईच्या आश्वासनावर आम्ही संप सोडत आहोत। परंतु जिग्माला सोडणार नाही, त्या अधिकाऱ्यांना ह्या महानगरपालिकेचा सोडणार। प्रशासक राजमध्ये खूप घोटाळे झालेले आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे।